गुड मॉर्निंग स्टुडंट. मागच्या लेक्चरमध्ये आपण रिफ्रॅक्शन स्टडी करायला सुरुवात केलं आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण स्नेल्स लॉज ऑफ रिफ्रॅक्शन, देन रिफ्रॅक्शन ड्यू टू मल्टिपल मीडियम, हे सगळे पॉईंट स्टडी केलेत. आता आपल्याला एक इम्पॉर्टंट पॉईंट स्टडी करायचा आहे, रिफ्रॅक्शन बाय ग्लास स्लॅब. ओके, मी डायग्राम ड्रॉ करतो. हा ग्लास स्लॅब, ही नॉर्मल, दिस इज इन्सिडंट रे, अँगल आय. दिस इज रिफ्रॅक्टेड रे R1. ओके, आता इथे लाईट ग्लास स्लॅबमधून पुन्हा एअरमध्ये मर्ज होते. सो ऑब्विसली हा अँगल देखील किती येणार, R1, आणि हा अँगल सपोज करा I डॅश. ओके, टी इज थिकनेस ऑफ ग्लास स्लॅब. सो इन फर्स्ट केस रे इज ट्रॅव्हलिंग फ्रॉम रेअरर मीडियम टू डेन्सर मीडियम. पहिल्या केसमध्ये रे आहे तो ट्रान्सफर झाला आहे फ्रॉम एअर टू ग्लास, आणि सेकंड केसमध्ये रे ट्रान्सफर झाला आहे फ्रॉम ग्लास टू एअर. ओके, दिस इज ओरिजिनल डिरेक्शन ऑफ लाईट. Original direction of light. So when ray travel from air to glass and again glass to air, then ray is laterally displaced. हे झालं लॅटरल डिस्प्लेसमेंट D. ओके, हा अँगल आला डेव्हिएशन, म्हणजे हा अँगल आला I-R1. बघा, रे एअरमधून ग्लासमध्ये आणि पुन्हा ग्लासमधून एअरमध्ये एंट्री करतोय. फॉर एअर ग्लास इंटरफेस अँगल ऑफ इन्सिडन्स I आहे, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन R1 आहे. फॉर ग्लास एअर इंटरफेस अँगल ऑफ रिफ्रॅक्शन R1 आहे, अँगल ऑफ इन्सिडन्स I डॅश आहे. मग मी आता लिहितो, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर. हे ग्लास आहे, हे एअर आहे. ज्या मीडियममध्ये लाईट एंट्री करते तो बेसला, आणि ज्या मीडियममधून आले तो टॉपला. मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर हे आलं साईन I अपॉन साईन R1. आता या पॉईंटला बघा, लाईट रे एंट्री करतोय फ्रॉम ग्लास टू एअर. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर विथ रिस्पेक्ट टू ग्लास फॉर्म्युलाला साईन R1 अपॉन साईन I डॅश. बरोबर आहे. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर अँड रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर विथ रिस्पेक्ट टू ग्लास हे एकमेकाचे रिसिप्रोकल असणार. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर इज नथिंग बट 1 अपॉन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर विथ रिस्पेक्ट टू ग्लास. मग 1 अपॉन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर विथ ग्लास हे आलं साईन I अपॉन साईन R1 अपॉन साईन I डॅश. देअरफॉर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर हे मी उलटं केलं, लक्षात आलं का. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर हे आलं साईन R1 अपॉन साईन I डॅश. इक्वेशन नंबर 2, दिस इज इक्वेशन नंबर 1. ह्या दोघांना मल्टिप्लाय करूयात. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर इंटू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ, मल्टिप्लाय करायची गरज नाही, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 दोन्ही सेमच आलेत. मग RHS LHS सेम आहे, RHSला कम्पेअर करूयात. मग हे आलं साईन I अपॉन साईन R1 इज इक्वल टू साईन R1 अपॉन साईन I डॅश. साईन R कॅन्सल झालं. सो साईन I1 किंवा साईन I इज इक्वल टू 1 अपॉन साईन I डॅश. लक्षात आलं, हे दोघं एकमेकाचे रिसिप्रोकल आले.
सो सगळ्यात इम्पॉर्टंट कन्क्लुजन, वेन रे ऑफ लाईट ट्रॅव्हलिंग फ्रॉम ग्लास लॅब, अँगल ऑफ इन्सिडन्स इज ऑलवेज इक्वल टू अँगल ऑफ इमर्जन. इमर्जंट रे असतो, इट इज नॉट ट्रॅव्हलिंग इन ओरिजिनल डिरेक्शन ऑफ लाईट, तो त्याला पॅरलल असतो आणि लॅटरली डिस्प्लेस झालेला असतो. सो लॅटरल डिस्प्लेसमेंट असतं डी इज इक्वल टू टी साइन आय मायनस आर डिवायडेड बाय कॉस आर. साइन आय मायनस आर डिवायडेड बाय कॉस आर. हे पॉईंट आता मी जे घेतोय हे महाराष्ट्र बोर्डच्या बुकमध्ये नाही आहेत, हे फक्त आपल्याला नीट आणि जेईसाठी लागणार आहेत. सो लाईट ज्या वेळेला ग्लास लॅबमधून ट्रॅव्हल करते त्यावेळेला इमर्जंट रे असतो, इट इज पॅरलल टू ओरिजिनल डिरेक्शन ऑफ लाईट. लक्षात आलं? इमर्जंट रे इज पॅरलल टू ओरिजिनल डिरेक्शन ऑफ लाईट बट इट लॅटरली डिस्प्लेस. आणि लॅटरल डिस्प्लेसमेंट किती असतं? डी इज इक्वल टू टी साइन आय मायनस आर डिवायडेड बाय कॉस आर. आय म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स, आर म्हणजे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, टी म्हणजे थिकनेस ऑफ ग्लास लॅब. लक्षात आलं? सो वेन रे ऑफ लाईट ट्रॅव्हलिंग थ्रू ग्लास लॅब देन इट अंडरगोज लॅटरल डिस्प्लेसमेंट अँड लॅटरल डिस्प्लेसमेंट असते टी साइन आय मायनस आर अपॉन कॉस आर. कळलं? सो काय इम्पॉर्टंट पॉईंट स्टडी करायचे बघा. फॉर रिफ्रॅक्शन ड्यू टू ग्लास लॅब अँगल ऑफ इन्सिडन्स इज ऑलवेज इक्वल टू अँगल ऑफ इमर्जन्स. आता पुढे याच टॉपिकमध्ये आपल्याला प्रिझम वगैरे पण स्टडी करायचं आहे. तर प्रिझमच्या केसमध्ये आय इज नॉट इक्वल टू ई असतं. जर प्रिझम मिनिमम डेव्हिएशनला सेट केली असेल तरच आय इज इक्वल टू ई असतं. फॉर रिमेनिंग पोझिशन आय इज नॉट इक्वल टू ई. म्हणजे प्रिझम असेल तर प्रिझमच्या केसमध्ये अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ इमर्जन्स सेम नसतात. पण ग्लास लॅबच्या केसमध्ये मात्र अँगल ऑफ इन्सिडन्स इज ऑलवेज इक्वल टू अँगल ऑफ इमर्जन्स. रे ओरिजिनल डिरेक्शनला पॅरलल ट्रॅव्हल करतो आणि त्याचं जे लॅटरल डिस्प्लेसमेंट असतं टी साइन आय मायनस आर अपॉन कॉस आर. ओके. आता पुढचा पॉईंट आहे रियल डेप्थ अँड अपॅरंट डेप्थ. रियल डेप्थ अँड अपॅरंट डेप्थ. आता सपोज करा माझ्याकडे एक कंटेनर आहे. अ कंटेनर इज फिल्ड विथ लिक्विड. A container, we have a container is filled with liquid. एक कॉइन आहे, ते कॉइन या कंटेनरच्या बॉटमला प्लेस केले. आता बघा कंटेनरपासून दोन रे निघतील. हा रे आहे तो नॉर्मली इन्सिडंट झाला आहे. सो आफ्टर रिफ्रॅक्शन द रे विल ट्रॅव्हल अलॉंग सेम पाथ इन अपोजिट डिरेक्शन. हा दुसरा रे आहे, हा रे असा ट्रॅव्हल झाला. आता हा रिफ्रॅक्टिंग रे आणि हा रिफ्रॅक्टिंग रे दोघं एकमेकाला दोन रे ते डायव्हर्जिंग रेज आहेत. सो फ्रंट साईडला ते मीट होणार नाही म्हणून मी मागे एक्स्ट्रापोलेट केलं. मग मागे एक्स्ट्रापोलेट केल्यानंतर या पॉईंटला ते दोन रे मीट झाले. तर या पॉईंटला दोन रे मीट झाले, त्या पॉईंटला ते कॉईनची इमेज फॉर्म झाली. मग ही जी डेप्थ आहे जिथे तुम्हाला कॉईन असल्यासारखं दिसतंय त्याला म्हणतात ॲपॅरंट डेप्थ. तर ॲक्च्युअल कॉईन ज्या पोझिशनला आहे त्याला म्हणतात रियल डेप्थ. आणि इमेज जी अपलिफ्ट झाल्यासारखी वाटते याला म्हणतात नॉर्मल डिस्प्लेसमेंट. तुम्ही जर बकेटमध्ये पाणी भरलं आणि त्याच्यामध्ये कॉईन प्लेस केली तर कॉईन आहे त्यापेक्षा वर असल्यासारखी तुम्हाला दिसेल. कॉईन ज्या पोझिशनला दिसते त्याची सरफेसपासूनची हाईट, सरफेसपासूनची डेप्थ त्याला म्हणतात ॲपॅरंट डेप्थ. ॲक्च्युली कॉईन जिथे आहे ती डेप्थ फ्रॉम सरफेस याला म्हणतात रियल डेप्थ. सो या केसमध्ये फॉर्म्युलाला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू इज इक्वल टू रियल डेप्थ अपॉन ॲपॅरंट डेप्थ.
रियल डेप्थ अपॉन अपॅरंट डेप्थ. ओके, नॉर्मल डिस्प्लेसमेंट असतं एक्स इज इक्वल टू टी इंटू ब्रॅकेट 1 मायनस 1 अपॉन म्यू. हे टी म्हणजे थिकनेस ऑफ लिक्विड कॉलम. लक्षात आलं. ऑब्जेक्ट डेन्सर मीडियममध्ये आहे आणि त्याला ऑब्झर्व करताय फ्रॉम रेअरर मीडियम, तर तो आहे त्यापेक्षा वर दिसेल. लक्षात आलं. तो नॉर्मली अपलिफ्ट झालेला दिसेल. मग या केसमध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ गिवन मीडियम फॉर्म्युलाला म्यू इज इक्वल टू रियल डेप्थ अपॉन अपॅरंट डेप्थ आणि नॉर्मल डिस्प्लेसमेंट आलं टी एक्स इज इक्वल टू टी इंटू ब्रॅकेट 1 मायनस 1 अपॉन म्यू. टी म्हणजे थिकनेस ऑफ मीडियम. क्लिअर झालं. सो ऑब्जेक्ट डेन्सर मीडियममध्ये आणि त्याला ऑब्झर्व केलं आहे फ्रॉम रेअरर मीडियम, तर तो आहे त्यापेक्षा वर दिसेल. आता नीट लक्ष द्या. हे डेन्सर मीडियम आहे. इथे एक फिश आहे. तो फिश एका बर्डला ऑब्झर्व करतोय. ओके, तर त्याला बर्ड आहे त्यापेक्षा वर दिसेल. फिश जर बर्डला ऑब्झर्व करत असेल तर त्याला तो बर्ड आहे त्यापेक्षा वर दिसेल. मग बर्ड ॲक्च्युली ज्या हाईटवर आहे त्या हाईटला म्हणतात रियल हाईट, आणि तो तुम्हाला जिथे दिसतोय त्याला म्हणतात ॲपॅरंट हाईट. ओके, जर ऑब्जेक्ट रेअरर मीडियममध्ये असेल आणि तुम्ही त्याला ऑब्झर्व करताय फ्रॉम डेन्सर मीडियम, तर तो आहे त्यापेक्षा वर दिसेल. मग या केसमध्ये फॉर्म्युलाला म्यू इज इक्वल टू ॲपॅरंट डेप्थ अपॉन रियल डेप्थ. सो या केसमध्ये जे नॉर्मल डिस्प्लेसमेंट असेल, ॲपॅरंट हाईट असते म्यू इंटू एच. इफ एच इज रियल हाईट तर ॲपॅरंट हाईट किती असते? म्यू एच. मग नॉर्मल डिस्प्लेसमेंट किती येते बघा. नॉर्मल डिस्प्लेसमेंट एक्स इज इक्वल टू म्यू एच मायनस एच. एच म्हणजे ओरिजिनल हाईट आणि म्यू एच म्हणजे ॲपॅरंट हाईट. सो एक्स इज इक्वल टू एच इंटू ब्रॅकेट म्यू मायनस 1. हा खूप खूप इम्पॉर्टंट पॉईंट. हे 2 पॉईंट आपल्याला जेई पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा नीट पॉईंट ऑफ व्ह्यू, इवन महाराष्ट्र CET देखील हे 2 पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. मी 2 पॉईंट काय सांगितले पुन्हा एकदा रिपीट करतो. ऑब्जेक्ट इज प्लेस इन रेअरर मीडियम, ऑब्जेक्ट इज प्लेस इन डेन्सर मीडियम अँड इट इज ऑब्झर्व फ्रॉम रेअरर मीडियम, तर तो आहे त्यापेक्षा वर दिसतो. मग त्या केसमध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा फॉर्म्युला असतो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इक्वल टू रियल डेप्थ अपॉन ॲपॅरंट डेप्थ. नॉर्मल डिस्प्लेसमेंट असतं टी इंटू ब्रॅकेट 1 अपॉन टी इंटू ब्रॅकेट 1 मायनस 1 अपॉन म्यू. ऑब्जेक्ट रेअररमध्ये आणि त्याला ऑब्झर्व केलं आहे फ्रॉम डेन्सर मीडियम, तर तो आहे त्यापेक्षा वर दिसेल. मग या केसमध्ये ॲपॅरंट डेप्थ, ॲपॅरंट हाईट इज मोर दॅन रियल हाईट. फॉर्म्युलाला म्यू इज इक्वल टू ॲपॅरंट डेप्थ अपॉन रियल डेप्थ. ॲपॅरंट डेप्थ किती असते? म्यू इंटू एच. मग नॉर्मल डिस्प्लेसमेंट आलं म्यू एच मायनस एच. सो नॉर्मल डिस्प्लेसमेंट आलं एक्स इज इक्वल टू म्यू इंटू ब्रॅकेट एच इंटू ब्रॅकेट म्यू मायनस 1. क्लिअर झालं. वेन ऑब्जेक्ट इज प्लेस्ड इन डेन्सर मीडियम अँड इट इज ऑब्झर्व फ्रॉम रेअरर मीडियम, तो आहे त्यापेक्षा थोडासा वर दिसतो. ते नॉर्मल डिस्प्लेसमेंट असतं टी इंटू ब्रॅकेट 1 मायनस 1 अपॉन म्यू. ऑब्जेक्ट रेअररमध्ये ऑब्झर्व केलं आहे फ्रॉम डेन्सर मीडियम, तर तो आहे त्यापेक्षा वर दिसेल. या केसमध्ये रियल हाईट इज लेस दॅन ॲपॅरंट हाईट आणि त्या केसमध्ये म्यूचं रिलेशन येईल म्यू इज इक्वल टू ॲपॅरंट डेप्थ अपॉन रियल डेप्थ. सो रियल डेप्थ असणार आहे, ॲपॅरंट डेप्थ असणार आहे म्यू इंटू एच. सो त्याच्यावरनं आपण नॉर्मल डिस्प्लेसमेंट फाईंड केलं. मग नॉर्मल डिस्प्लेसमेंट आलं एच इंटू ब्रॅकेट
म्यू मायनस 1. ओके, आता माझ्याकडे एक कंटेनर आहे. अ कंटेनर इज फिल्ड विथ 2 इमिसिबल लिक्विड. इमिसिबल याचा अर्थ एकमेकांमध्ये मिक्स न होणारे लिक्विड. अ कंटेनर इज फिल्ड विथ लिक्विड, 2 इमिसिबल लिक्विड. हे एक लिक्विड आहे, हे दुसरं लिक्विड आहे. सपोज करा हे D1 आहे आणि हे D2 आहे. याची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ2, याची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ1. मग या केसमध्ये ॲपॅरंट डेप्थ असते, ॲपॅरंट डेप्थ इज इक्वल टू D1 अपॉन μ1 प्लस D2 अपॉन μ2. अ कंटेनर इज फिल्ड विथ 2 इमिसिबल लिक्विड. अ कंटेनर इज फिल्ड विथ 2 इमिसिबल लिक्विड. तर त्या केसमध्ये ॲपॅरंट डेप्थ रिलेशन आलं D1 अपॉन μ1 प्लस D2 अपॉन μ2. आता सपोज करा दोन मिडियमच्या डेप्थ सेम आहे, मग ॲपॅरंट डेप्थ आली D अपॉन μ1 प्लस D अपॉन μ2. सो ॲपॅरंट डेप्थ इज इक्वल टू D कॉमन निघालं 1 अपॉन μ1 प्लस 1 अपॉन μ2. So apparent depth D is equal to μ1 plus μ2 divided by μ1 μ2. This is apparent depth. जर दोन मीडियम तुम्ही जे यूज करताय त्या दोन मीडियमची थिकनेस सेम असेल तर फॉर्म्युला काय घ्यायचा, ॲपॅरंट डेप्थ इज इक्वल टू D इंटू ब्रॅकेट μ1 प्लस μ2 डिवायडेड बाय μ1 μ2. क्लिअर झालं. तर इट इज अबाउट रिअल डेप्थ अँड ॲपॅरंट डेप्थ. ह्यात इम्पॉर्टंट एकच पॉईंट लक्षात ठेवायचं आहे, ऑब्जेक्ट इज इन डेन्सर मीडियम अँड इट इज ऑब्झर्व फ्रॉम रेअरर मीडियम. तर त्या केसमध्ये तो आहे त्यापेक्षा वर दिसेल, मग त्या केसमध्ये ॲपॅरंट हाईट इज लेस दॅन रिअल हाईट. ऑब्जेक्ट डेन्सरमध्ये, ऑब्जेक्ट रेअररमध्ये आणि ऑब्झर्व करताय डेन्सरमधून, तर तो आहे त्यापेक्षा वर दिसेल. त्या केसमध्ये ॲपॅरंट हाईट विल बी मोर दॅन रिअल हाईट. क्लिअर झालं. मग आता आपल्याला इम्पॉर्टंट पॉईंट स्टडी करायचे, तो म्हणजे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ह्याचं नावाचं झालं आहे टोटल. याचा अर्थ काय, ऑल अमाऊंट ऑफ लाईट विच इज इन्सिडंट अंडरगोज रिफ्लेक्शन. ओके, इंटरनल का म्हणतात, कारण सेम मीडियममध्ये लाईट परत येते म्हणून याला काय म्हणायचं, इंटरनल आणि रिफ्लेक्शन. मग आता लक्ष द्या, लाईट इज ट्रॅव्हलिंग फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेअरर मीडियम. हा अँगल I, हा अँगल R. Light is traveling from denser medium to a rarer medium, so it will deviate, it will bend away from normal. बरोबर आहे. आता मी अँगल ऑफ इन्सिडन्स इन्क्रीज करतोय. when you are going to increase angle of incidence, angle of refraction will also increase and light will deviate again from its original direction. Again from normal light will undergo डेव्हिएशन. बरोबर आहे. सो बघा मी काय केलं, अँगल ऑफ इन्सिडन्स इन्क्रीज केला तर त्या प्रपोर्शनमध्ये अँगल ऑफ रिफ्रॅक्शन पण इन्क्रीज झाला. लाईट नॉर्मलपासून अजून बेंड झाली. मी अँगल ऑफ इन्सिडन्स अजून इन्क्रीज केला. अँगल ऑफ इन्सिडन्स इन्क्रीज केला, लाईट पुन्हा बेंड झाली. आता लाईट ट्रॅव्हल करते पॅरलल टू इंटरफेस. पॅरलल टू इंटरफेस सेपरेटिंग टू मीडिया, म्हणजे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन किती आला, 90 डिग्री. आता हा जो अँगल ऑफ इन्सिडन्स आहे याला म्हणतात क्रिटिकल अँगल. सो अँगल ऑफ इन्सिडन्स फॉर विच रे ऑफ लाईट ट्रॅव्हल पॅरलल टू इंटरफेस इज कॉल्ड ॲज क्रिटिकल अँगल. क्रिटिकल अँगलला डिफाईन कसं करायचं, अँगल ऑफ इन्सिडन्स फॉर विच
अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज 90 डिग्री इज कॉल्ड ॲज क्रिटिकल अँगल किंवा अँगल ऑफ इन्सिडन्स फॉर विच लाईट ट्रॅव्हल्स पॅरलल टू इंटरफेस सेपरेटिंग टू मीडिया इज कॉल्ड ॲज क्रिटिकल अँगल. आता सगळ्यात इम्पॉर्टंट सपोज करा अँगल ऑफ इन्सिडन्स मी क्रिटिकलपेक्षा जास्त केला. अँगल ऑफ इन्सिडन्स इज मोर दॅन क्रिटिकल अँगल. लाईट विल अगेन बेंड फ्रॉम नॉर्मल अँड इट विल कम बॅक इन सेम मीडियम. मी अँगल ऑफ इन्सिडन्सला इन्क्रीज केलं आणि अँगल ऑफ इन्सिडन्स आता क्रिटिकलपेक्षा जास्त केला तर लाईट पुन्हा डेव्हिएट झाली अवे फ्रॉम नॉर्मल आणि फायनली ती ज्या मीडियममध्ये होती त्याच मीडियममध्ये एंट्री करते. बरोबर आहे. म्हणजे आता हे फिनॉमिनन कोणतं झालं? रिफ्लेक्शन झालं. बिफोर इन्सिडन्स लाईट ज्या मीडियममध्ये होती आफ्टर इन्सिडन्स देखील लाईट सेम मीडियममध्ये आहे. म्हणजे हे फिनॉमिनन काय झालं? रिफ्लेक्शन झालं. तर या फिनॉमिननला म्हणतात टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. वेन रे ऑफ लाईट इज ट्रॅव्हलिंग फ्रॉम denser medium to rarer medium and when angle of incidence is more than critical angle then ray of light reflect in same medium again. The phenomenon is called as total internal reflection. लक्षात आलं? टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणजे काय ते समजलं? वेन रे ऑफ लाईट ट्रॅव्हलिंग फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेअरर मीडियम अँड वेन अँगल ऑफ इन्सिडन्स is more than critical angle then a ray of light will reflect in the same medium again. The phenomenon is called as total internal reflection. ओके. मग टोटल इंटरनल रिफ्लेक्शनसाठी आपण रिलेशन प्रूव्ह करूया. आता लाईट मीडियम 2 मधून ट्रॅव्हल करते आणि मीडियम 1 मध्ये एंट्री करणार आहे. बरोबर आहे. हा डायग्रॅम बघा. सो हे मीडियम 2 हे मीडियम 1. So refractive index of medium 1 with respect to medium 2 is equal to sin I upon sin R. So refractive index of medium 1 with respect to medium 2 when I is equal to C, R is equal to 90 degree. Angle of incidence जर critical angle एवढा असेल तर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन 90 डिग्री असेल. मग हे आलं साईन सी अपॉन साईन 90. साईन 91 असतं. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम 1 विथ रिस्पेक्ट टू मीडियम 2 इज ऑलवेज इक्वल टू साईन सी. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम 1 विथ रिस्पेक्ट टू मीडियम 2 अँड रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ 2 विथ रिस्पेक्ट टू 1 हे एकमेकाचे रिसिप्रोकल असतात. मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम 2 विथ रिस्पेक्ट टू मीडियम 1 इज इक्वल टू 1 अपॉन साईन सी. क्लिअर झालं? टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणजे काय लक्षात आलं? लाईट ट्रॅव्हल करते फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेअरर मीडियम. सो आफ्टर रिफ्रॅक्शन लाईट बेंड अवे फ्रॉम नॉर्मल. अँगल ऑफ इन्सिडन्स इन्क्रीज केला तर तसं लाईटचं नॉर्मलपासूनचं डेव्हिएशन इन्क्रीज झालं. अँगल ऑफ इन्सिडन्स ज्या वेळेला क्रिटिकल अँगल एवढा आहे त्यावेळेला रे पॅरलल टू इंटरफेस ट्रॅव्हल करतोय म्हणजे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन किती झाला? 90 डिग्री झाला. मग अँगल ऑफ इन्सिडन्स जर क्रिटिकलपेक्षा जास्त केला देन लाईट विल रिफ्लेक्ट इन सेम मीडियम अगेन. दिस फिनॉमिनन इज कॉल्ड ॲज टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आता एक्झाम्पलला क्वेश्चन आला होता CETला. इन केस ऑफ टोटल इंटरनल रिफ्लेक्शन loss of energy is theoretically saying loss of energy 0 असतो. practically saying loss of energy will be minimum but not equal to 0. मग एक्झाम्पलला जर ऑप्शन असा असेल मिनिमम बट नॉट इक्वल टू 0 तर ते तुमचं करेक्ट आन्सर असेल. इन केस ऑफ टोटल इंटरनल रिफ्लेक्शन theoretically saying energy loss is 0. practically saying energy loss is मिनिमम बट नॉट इक्वल टू 0. मग सपोज करा तिथे ऑप्शन जर असा असेल मिनिमम बट नॉट इक्वल टू 0 तर ते आन्सर करेक्ट असेल. असं ऑप्शन नसेल तर मग टोटल इंटरनल रिफ्लेक्शनमध्ये एनर्जी लॉस किती झाला? 0 झाला. मग आता सगळ्यात इम्पॉर्टंट लाईट ट्रॅव्हल फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेअरर मीडियम तर त्यावेळेला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स
इज इक्वल टू फॉर्म्युलाला साइन सी. लाईट ट्रॅव्हल फ्रॉम रेअर टू डेन्सर, तर फॉर्म्युलाला 1/sin c. आता तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की लाईट डेन्सर टू रेअर ट्रॅव्हल झाली तरच टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होतं, मग हे रिलेशन कसं आलं? तर हे थेरॉटिकल रिलेशन आहे, हे फक्त मॅथमॅटिकल रिलेशन आहे. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ 2 विथ रिस्पेक्ट टू 1 इज ऑलवेज इक्वल टू 1/sin c. मग अजून एक क्वेश्चन विचारतात, कंडिशन फॉर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. मग टोटल इंटरनल रिफ्लेक्शन व्हायचं असेल तर तिथे दोन इम्पॉर्टंट कंडिशन असतात. रे ऑफ लाईट मस्ट बी ट्रॅव्हल फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेअर मीडियम, आणि सेकंड अँगल ऑफ इन्सिडन्स मस्ट बी मोर दॅन क्रिटिकल अँगल. क्लिअर झालं? सो दोन कंडिशन आल्या, रे ऑफ लाईट मस्ट बी ट्रॅव्हल फ्रॉम डेन्सर टू रेअर मीडियम, आणि सेकंड अँगल ऑफ इन्सिडन्स मस्ट बी मोर दॅन क्रिटिकल अँगल. मग आता काही एक्झाम्पल आहे ज्याच्यामध्ये आपल्याला टोटल इंटरनल रिफ्लेक्शन स्टडी करायचं आहे. तर ब्रिलियन्स ऑफ डायमंड इट इज एक्झाम्पल ऑफ टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. डायमंड असतो बघा, डायमंडला एका प्रॉपर अँगलनं कट केलं तरच तो ग्लो करतो. आपण हिऱ्याला पैलू पाडणं म्हणतात ना, डायमंडला पैलू पाडतात, याचा अर्थ डायमंड असतो त्याला प्रॉपर क्रॉस सेक्शननं जर कट केलं तर त्या केसमध्ये टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होतं आणि पूर्ण लाईट असते ती त्या ह्याच्या आतमध्ये, डायमंडच्या आतमध्ये ब्लॉक होते, त्यामुळं तो ग्लो करतो. सो ब्रिलियन्स ऑफ डायमंड इट इज एक्झाम्पल ऑफ टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. शायनिंग ऑफ एअर बबल इन वॉटर. आपण पाणी आहे आपल्याकडे, पाण्याच्या आतमध्ये जर एअर बबल असेल तर तो सिल्वर कलरचा दिसतो. हे कशाचं एक्झाम्पल आहे? टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. देन वर्किंग ऑफ पोरोप्रिझम, हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट, पोरोप्रिझमचं वर्किंग. पोरोप्रिझम म्हणजे राईट अँगल आयसोसिलस प्रिझम. ही इमेजला विथ रिस्पेक्ट टू ऑब्जेक्ट इन्व्हर्ट करण्यासाठी यूज करतात. सो बघा, हा ऑब्जेक्ट, हा इन्सिडंट रे, हे दोन इन्सिडंट रे, या पॉईंटला टोटल इंटरनल रिफ्लेक्शन झालं आहे, म्हणजे आय इज ग्रेटर दॅन सी आहे. ही लाईट रिफ्लेक्ट झाली, ही लाईट रिफ्लेक्ट झाली. हा झाला ऑब्जेक्ट. पहिल्यांदा ऑब्जेक्ट व्हर्टिकली अपवर्ड होता, आता तो हॉरिझॉन्टल झाला आहे. सो विथ रिस्पेक्ट टू ऑब्जेक्ट इमेजच्या पोझिशन चेंज करण्यासाठी यूज करतात पोरोप्रिझम. किंवा सपोज करा ही प्रिझम अशी आहे, पोरोप्रिझम म्हणजे राईट अँगल आयसोसिलस प्रिझम. हा ऑब्जेक्ट आहे. आता या दोन पॉईंटला टोटल इंटरनल रिफ्लेक्शन झालं, या पॉईंटला टोटल इंटरनल रिफ्लेक्शन झालं, या पॉईंटला टोटल इंटरनल रिफ्लेक्शन झालं. पुन्हा हा रे इथे इन्सिडेंट झाला, या पॉईंटला देखील टोटल इंटरनल रिफ्लेक्शन झालं. हा झाला ऑब्जेक्ट. सो पहिल्यांदा ऑब्जेक्ट होता हॉरिझॉन्टल पण टुवर्ड्स लेफ्ट, तर त्याची इमेज कशी आली? हॉरिझॉन्टल टुवर्ड्स राईट. सो विथ रिस्पेक्ट टू ऑब्जेक्ट इमेजच्या पोझिशन चेंज करण्यासाठी यूज करतात पोरोप्रिझम. तर ऑल दीज आर एक्झाम्पल्स ऑफ टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. मग टोटल इंटरनल रिफ्लेक्शन मी पुन्हा एकदा रिवाईज करतो. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणजे काय? वेन अँगल ऑफ इन्सिडन्स will be more than critical angle, then a ray will reflect in same medium again. The phenomenon is called as total internal reflection. In order to get total internal reflection, light must travel from denser medium to rarer medium. Okay. Critical angle ला define करतात, it is angle of incidence for which angle of refraction is 90 degree, किंवा angle of incidence for which लाईट रे ट्रॅव्हल पॅरलल टू इंटरफेस, याला म्हणतात क्रिटिकल अँगल. टोटल इंटरनल रिफ्लेक्शनचे एक्झाम्पल ब्रिलियन्स ऑफ डायमंड, शायनिंग ऑफ एअर बबल इन वॉटर, वर्किंग ऑफ पोरोप्रिझम अँड वर्किंग ऑफ ऑप्टिकल फायबर. आता ऑप्टिकल फायबर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करणार आहे. ऑप्टिकल फायबरवर युनिट टेस्टला किंवा टर्मिनलला
3 मार्कचा क्वेश्चन येतो, तर आपल्याला ते अगदी डिटेलमध्ये नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करायचं आहे. लक्षात आलं? तर हे आज काय काय शिकलो बघा. रिफ्रॅक्शन बाय ग्लास स्लॅब आपण स्टडी केलं. देन ऑब्जेक्ट ॲपॅरंट डेप्थ आणि रिअल डेप्थ ह्या देखील स्टडी केल्या. आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन स्टडी केलं. बाकीचं नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण स्टडी करूयात. ठीक आहे, थांबूयात.